सो हॅलो गाईज, तर आपण नवीन ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे भावांनो. तर फायनली तुमच्या भावानं मला घेतलं आणि मिनी ब्लॉग बनवायला चालू केले. तर हे बघा असा सेटअप आहे माझं. म्हणजे मी आधी काय ब्लॉग बनवत नव्हतो, तर प्रॉब्लेम नाही येत होता भावांनो. एवढी प्रॉब्लेम येत होता ना, काय सांगा तुम्हाला. एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का दुसरा प्रॉब्लेम यायचा, दुसरा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का तिसरा प्रॉब्लेम यायचा. अशामुळे मी ब्लॉगिंगच बंद केली. तीन माईक मी भावांनो हे केलं, परचेस केलं. आणि त्यातलं पहिलं माईक तर तुम्हाला माहिती आहे, आपण माईक मध्ये मध्ये बंद पडायला लागला म्हणून मी दुसरा माईक परचेस केला. पण त्याला पण विषय आला म्हणजे अडॅप्टर आहे ना, त्याला सीट आहे बाय, ती आपल्या ह्याला कनेक्टच होत नव्हतं. मी दुसरी मध्ये परचेस केलं पण ती त्याला सपोर्टच करत नव्हतं, म्हणून मी ती कॅमेरा ठेवला आणि अजून एक 1200 रुपयाचा कॅमेरा विकत घेतला. आणि ती फायनली म्हणजे बसला बरोबर आपल्याला सगळं ऍडजस्ट झालं. तर मी असं म्हणून मी 3 पाहून कॅमेरा घेतला आणि आता तिसऱ्या कॅमेरा मी शूट करायला लागलो. 1200 रुपयाचा कॅमेरा आहे. मी म्हणतो बघा एक राईड मारा आणि कसा आवाज येतो कसा नाही तुम्ही मला सांगा. तर मी आज 2 माईकचा यूज करणार आहे. आता करतो की 1200 रुपयाचा करतो, ह्याचं नाव मला काय माहित नाही. तुम्हाला बॉक्स दावतो पुढे गेला ना, तर ह्याचा आवाज कसा येतो बघा. आणि नंतर पुढे तुम्हाला बॉक्स पण दावतो आणि दुसरा कॅमेरा पण दावतो, माईक पण दावतो. त्या माईकचा आवाज कसा होतो मला सांगा. तुम्हाला मी म्हटलेलं की मी स्विगी चालू करणार आहे, तर मी स्विगी चालू केली. आता स्विगीसाठी आपण आता रविवारी मी ब्लॉगिंग होण्यासाठी जाणार आहे स्विगीचा. तरी पण आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेजला मी फॉलो केलं नसेल तर फॉलो करा, कारण इथनं पुढे तुम्हाला भारी ब्लॉग बघायला भेटणार आहे. तर भावांनो फायनली आपण तो दुसरा माईक जोडलाय. त्या माईकच्या मध्ये मी जरा बघितलं, आवाज जरा फाटायला लागलेला. आता मला ह्याच्यात सांगा कसा आवाज येतोय. मला आता कमेंट करून सांगा ह्या माईकचा आवाज कसा येतोय. आणि अँगल पण मला वाटतं येत नाही, आणि येत नाही एवढाच अँगल येतोय आपल्या मोबाईलमध्ये. अल्ट्रामध्ये मी व्हिडिओ करतो रेकॉर्ड, तर पण कमीच हे होतंय. तर बाबा आपण ॲडजस्टमेंट करू. मला वाटतं जरा असं मला महाग बसावं लागेल. महाग बसली तरी पण मला गाडी नीट चालवता येणार नाही. ही नो रिक्स. आधी एवढा मोठा मोबाईल 70,000 रुपयाचा मोबाईल मी लावलाय. हीच लय मोठी रिक्स घेतल्या भावानं मी. तर जिंदगीमध्ये काय तर बदलायचं आहे, काय तर करायचं आहे म्हणलं ना, रिक्स तो लेना पडताय मेरी भाई. तर भावानो काय मी जे आता रेकॉर्ड करतोय की नाही, जी माईकमधनं तुम्हाला आवाज येतो ना, ती ह्या माईकमधनं आवाज येतोय. हे असं काय माईक भेटतोय आपल्याला. तर ह्यो मला भेटलेला 850 रुपयाला. आणि स्टार्टिंगला जे आपण मी म्हणलं ना 1200 रुपयाचा माईक घेतला आहे, ते ह्यो माईक होता बघा. ह्यो 1200 रुपयाचा मी माईक घेतला आहे. असा काय माईक आहे ह्यो. तर मला वाटतं ह्या माईकमधून नाही का जरा आवाज आपला फाटल्या का येतोय. आता ही जो मी माईकमधून शूट करतोय नाही, ती माईक जरा भारी वाटतोय नाही का. ह्यो माईक आहे आणि ह्यो स्टार्टिंगला आपण जो माईक घेतलेला ना, तो ह्यो माईक होता. ह्या माईकमधून म्हणजे माईकमधून आवाज वगैरे सगळं परफेक्ट येतोय, काय नाही विषय. फक्त विषय असा आहे की ह्याचं चार्जिंग टिकत नाही. ह्यो पण माईक भारी आहे. तर मी असं 3 माईक परचेस केलं. तर ह्याच्यातला मला वाटतं जरा ह्योच मला भारी वाटायला लागला आहे.